ई-केवायसी करणाऱ्या महिलांची संख्या किती आहे ही माहिती पडलेली आहे का? अद्याप किती महिलांचं ई-केवायसी लाडकी बहीणमध्ये करण्याचं बाकी राहिलेलं? आम्ही साधारणपणे 2 महिन्यापूर्वी 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये सर्वच आपल्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्या माता भगिनींना आम्ही त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या। त्यानुसार जवळपास 1,20,00,000पेक्षा अधिक महिलांची ई-केवायसीची प्रक्रिया 100% पूर्ण झालेली आहे आणि 50 लाखापेक्षा अधिक अशा महिला आहेत ज्यांची साधारणपणे 60% ही जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। मधल्या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल, पूर परिस्थिती असेल, अवकाळी पाऊस असेल, म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो पाऊस झालेला आहे तो साधारणपर्यंत जवळपास 5 ते 10 नोव्हेंबरपर्यंत पाऊस सुरू होता। बऱ्याचशा ठिकाणी पुराची परिस्थिती सुद्धा होती, अतिवृष्टी सुद्धा झाली आणि त्या ठिकाणी महिलांचे काही असणारे कागदपत्र असतात, काही दाखले असतात, तर ते त्यांना म्हणजे पुराच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तिथं काही भरपूरशा लाभार्थ्यांनी गमावलेले आहेत। त्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या एकल महिला आहेत म्हणजे ज्यांचे वडील वारलेले आहेत पण डिवोर्स झालेला आहे किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचीही त्याच्यामध्ये विनंती होती, सूचना होती। मधल्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आदरणीय दादांच्याकडे सुद्धा त्या संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि 31 डिसेंबरपर्यंत आपण ई-केवायसी करण्याची मुदत ही वाढवत आहोत, म्हणजे जेणेकरून ज्या अतिवृष्टी झाली स्थिती झाली तिथल्यांनाही महिलांना ई-केवायसीसाठी त्या ठिकाणी अधिकची मुदतीतून त्यांना ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येईल। या व्यतिरिक्त ज्यांचे पतीचं निधन झालेलं आहे, वडिलांचंही निधन झालेलं आहे, अशांकडे जे सर्टिफिकेट नाही आहेत म्हणजे अशांकडे त्यांचे जे डॉक्युमेंट्स नाही आहेत, त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिवोर्सचे न्यायालयांच्या जे काही डिवोर्सचे सर्टिफिकेट्स असतात म्हणजे कोर्टचे जे डॉक्युमेंट्स असतात ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या गावामध्ये एखादी एकल महिला किंवा तिच्या पतीचंही निधन झालं आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे, अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा ते डॉक्युमेंट्स जर तिथल्या उपलब्ध करून जी सर्टिफिकेट आहे ती CDPO कडे देऊन त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतील। आम्ही आजच त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा निर्गमित करत आहोत। त्याच्यामध्ये ज्या ज्या गावातल्या किंवा शहरातल्या तिथल्या अंगणवाडी केंद्र आहेत, ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे त्यांनी तशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट करायचे आहेत। इन द मीन वाईल त्या मध्यंतरी त्या कालावधीमध्ये आम्ही वेबसाईटवर पण तशा पद्धतीचं ऑप्शन हे देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम हे सुरू आहे। रोज साधारणपणे 4 ते 5 लाख महिलांचं ई-केवायसीची प्रक्रिया ही त्या ठिकाणी होत आहे। मधल्या काळात थोडं 1-2 लाखावरती संख्या आलेली होती, पण नंतर पुन्हा एकदा त्या वेबसाईट आणि संबंधित विषयांवर काम करून आता ती पूर्वपदावर आलेली आहे। तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादा यांच्या सूचनेनुसार आपण ती 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढवत आहोत। पण या सगळ्या लाडक्या बहिणींमध्ये सातत्यानं अनेक बातम्यांसमोर येत होतं की सरकारी महिलांनी देखील या सगळ्या योजनेचा लाभ उचललाय। आता एक नवीन बातमी समोर होते, वृत्तपत्रामध्ये छापून आली आहे की ज्यांचे पुरुष म्हणजे पोलीसमध्ये कामाला आहेत त्यांच्या पत्नींनी देखील पोलीस नाही। एक गोष्ट आपण याच्यामध्ये समजून घेतली पाहिजे की जून 2024 मध्ये ही योजना झाली। 1 जुलैपासून लाभार्थ्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरायला सुरू केले। सरकारी नोकरींमध्ये जे असणारे लाभ घेणारे होते जवळपास 7 ते 8 महिन्यांपासून त्याच्या जसं विभागाच्या यंत्रणेच्या लक्षात येत गेलं तसं त्यांचा लाभ तिथल्या तिथे थांबवत गेलेला आहे। 6-8 महिन्यानंतर ज्यांचं निदर्शनास आलेलं आहे त्यांच्या पगारातून ती ट्रेजरीमध्ये सरकारी तिजोरीमध्ये घेण्याची प्रक्रिया सुद्धा जवळपास 8 महिन्यापासून त्या ठिकाणी सुरू आहे। आणि ज्यांना नवीन सरकारी नोकरी लागते, जशी पोलीस भरती जशी होते
किंवा सरकारी नोकरी जशी लागते तसं तसं ते डॉक्युमेंट त्या विभागाकडे देतात की आता मी या योजनेमध्ये पात्र नाहीये, तर त्या पद्धतीने आपण ते अपडेट करत असो. जसं नमो शेतकरी योजनेचा साधारणपणे तो 5 ते 6 लाखाचा डेटा होता आणि मग त्या पद्धतीनं त्यांचा लाभ आपण 1000 रुपये त्यांना नमो शेतकरीचा आणि 500 रुपये लाडकी बहीणचा असा आपण सुरू केला. तसंच सेवार्थाचं ज्या वेळेला आम्हाला 2500चा डेटा मिळाला, आपण त्यांचा लाभ तिथल्या तिथंच फेब्रुवारी महिन्यातच आपण बंद करून टाकला. काही वेळेला असं होतं की प्रसार माध्यमांकडे किंवा पत्रांकडे 2-2, 3-3 महिन्यानंतरचे केसेस सुद्धा समोर येत आहेत आणि मग ते नव्याने आत्ताच झालेत अशा पद्धतीची त्या ठिकाणी एक म्हणजे संभ्रम निर्माण होत आहे. आम्हाला ज्या ज्या वेळेला सरकारी जिथं नोकरी लागलेली असेल किंवा काय हे जसं त्यांच्या याच्यावर अपडेट होतं त्यावेळेसपासूनच आपण त्यांचा लाभ देण्याची प्रक्रिया बंद करत असतो. जो 12,000 12,500 पुरुषांच्या संदर्भात पण होता, जिथं घरामध्ये महिलेची अकाउंटच नव्हती आणि त्यावेळेला त्यांनी पुरुषांच्या याच्यावर सुरू केलेलं होतं. स्वतःच्या अकाउंट आल्यानंतर त्यांनी ते अकाउंट बदलण्याचा सुद्धा प्रयत्न केला. आता त्या याच्यामध्ये ही ई-KYC ची प्रक्रिया ही अतिशय उपयुक्त ठरणार आहे की याच्यामधनं लाभार्थी जे जेन्युइन आहेत ते 31 डिसेंबर पर्यंत एकदा ई-KYC झालं की मग याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना ज्या 6-8 महिन्यापूर्वी झाल्या त्या होणार नाहीत. आणि जे पुरुष लाभार्थ्यांनी काही ठिकाणी जिथं लाभ घेतलेला आहे तिथंही आम्ही व्हेरीफाय केलंय. ज्या ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला त्याच वेळेला तिथं त्यांचा लाभ वितरणाची प्रक्रिया ही थांबवण्यात आलेली आहे आणि ज्यांची नाही तर त्यांना दंड आकारण्याच्या संदर्भातली सुद्धा किंवा त्यांच्याकडनं ती जी रक्कम आहे ती पुन्हा एकदा वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा जो प्रस्ताव आहे तो विभागाच्या वतीने शासनापर्यंत जाणार आहे. पण ही ज्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडनं हा लाभ घेण्यात आलेला आहे ही रक्कम काही जमा झाली का किंवा त्याचा काही अंदाजित आकडा आहे का? अंदाजित म्हणजे साधारणपणे मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे सुरुवातीच्या कालावधीमध्ये आम्हाला सेवार्थीचा आलेला सेवार्थी खरं तर 8,000 पेक्षा जास्ती आहेत, पण आम्हाला तो डेटा जसा उपलब्ध झाला 2-2.5 हजारचा आम्ही तिथल्या तिथे ती प्रक्रिया त्यांना वितरित करण्याची थांबवली. साधारणपणे फेब्रुवारी महिन्यातली घटना आहे. सरकारीमध्ये पण बरेचसे असे आहेत ज्यांची सरकारी नोकरी लागल्यानंतर त्यांनी आपलं जे चलन असतं सरकारी चलन याच्यातनं त्यांनी ती रक्कम परतफेड केलेली आहे. जिथं जिथं प्रशासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आलं तिथं त्यावेळेला त्यांनी एकतर तो लाभ बंद केलेला आहे आणि जर त्यांना 3 महिन्याचा लाभ गेला असेल तर त्यांच्याकडनं दर महिन्याचा वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रक्रिया केलेली आहे. त्यामुळे साधारणपणे ही जी संख्या आहे ही काही फार मोठी नाहीये. म्हणजे तसं बघायला गेलं तर 1% पण आतली असणारी संख्या आहे आणि ती प्रक्रिया जी आहे ती आपल्याकडे ती विभागाकडे ती रक्कम परत येणार नाही. ती शासनाचं जे ट्रेजरी डिपार्टमेंट आहे यांनी जो एक ठराविक हेड आम्हाला ओपन करून दिलेला आहे ती त्याच्यामध्ये येते आणि मग ती शासन जमा होते. ही प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे ही कसं आहे जसं आता तुम्ही पोलीस भरतीच्या संदर्भातलं म्हटलं की पोलीस भरती जशी जशी होत त्याच्यातले जे लाभार्थी असतील ज्यांची पोलीस भरतीमध्ये नियुक्ती झाली मग ते नंतर 1-1.5 महिन्याच्या नंतर कालावधीमध्ये ते विड्रॉ करायला लागतात. त्यामुळे दर महिन्याला अशा पद्धतीचे आकडे येत असतात. जसं 65 वय च्या पलीकडे ज्या महिला जातात ती दर महिन्याला रिवाईज होत असते. म्हणजे जसं जसं ते 65 वर्षाच्या पुढे जातात तसं तसं ते अपडेट होत जातं. म्हणजे जे ऑक्टोबर महिन्यामध्ये लागू होईलच अशातला काही भाग नसतो आणि जसे जसे त्यांच्या डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन होत जातात इतर सगळ्या बाबी त्यांच्या पूर्तता होत जाते त्या पद्धतीने ती प्रोसिजर ही पार पडत असते. मराठवाड्यातील ज्या महिला ज्या आहेत त्यांची कागदपत्र गहाळ झाली आहेत त्यांना सरकार कशा पद्धतीनं मदत करते? म्हणजे कागदपत्र गहाळ झाली जसं आपण मगाशी म्हणाला होतात त्यांना कशा पद्धतीनं मदत होते? एक तर आपण यादी बघितलेलं आहे की ज्या वेळेला भूकंपाची असेल अतिवृष्टी असेल पुराची ज्या वेळेला परिस्थिती येत असते त्यावेळेला तिथल्या स्थानिक प्रशासन म्हणजे महसूल विभाग जो असतो तो या दाखल्यांच्या संदर्भामध्ये तिथं ते काम करत असतात. कारण तिथले जे मंडळ म्हणजे अगदी ग्राउंड लेवलला मंडल अधिकारी असतात तलाठी असतात यांच्याकडे पंचनाम्यांची नोंद झाल्यानंतर त्या पंचनाम्यांमध्ये तो डेटा येतो की त्यांचं काय काय कुठली गमावलेली आहेत किंवा काय काय नुकसान झालेलं आहे आणि त्यानुसार त्या कागदपत्रांची किंवा त्या दाखले असतील त्याची पुन्हा एकदा नव्याने बनवणं ही सगळी प्रक्रिया ही त्यानिमित्ताने होत असते. त्याला कालावधी लागत असतो कारण तो महसूल यंत्रणेचा भाग असतो.
म्हणून आम्ही ही मुदतवाढ दिलेली आहे. कारण आत्ता गेल्या महिन्यातच आपल्याकडे ही अतिवृष्टी आणि पूरची परिस्थिती झाली आणि मग त्या कालावधीमध्ये त्यांना साधारणपणे 2 ते 3 महिन्याचा कालावधी पुन्हा एकदा त्यांचं नव्याने आधार कार्ड बनवणं किंवा वोटिंग कार्ड बनवणं किंवा त्यांचे समजा त्यांचा जातीचा दाखला असेल किंवा इतर म्हणजे इन्कम सर्टिफिकेट असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तो कालावधी जात असतो आणि म्हणून हा आपण 31 डिसेंबरपर्यंत वाढवलेला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहन ये जो योजना है उसमें हमने KYC का प्रोसीजर ये 2 महीने पहले शुरू किया था. 18 नवंबर को उसकी आखिरी तारीख थी. हमने आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस सर, उप मुख्यमंत्री शिंदे सर और अजीत दादा की से उनके सूचना से हमने वो जो डेडलाइन थी 18 नवंबर की उसको आज एक्सटेंशन देके 31 दिसंबर तक 31 दिसंबर तक वो बढ़ाई है, ताकि ये KYC की जो प्रोसीजर है वो कोई भी लाभार्थी KYC का प्रोसीजर उन्होंने किया नहीं है, इस वजह से वो इस लाभ से वंचित ना रहे. इसलिए हमने उनको इस 2 महीने की मतलब अभी जो मोर देन 1 मंथ का उनको एक्सटेंशन दिया है और मुझे विश्वास है कि इस एक्सटेंशन में ज़्यादा से ज़्यादा जो लाभार्थी KYC से वंचित रहने वाले थे उनको ये जो एक्सटेंशन दिया है उसमें राहत मिलेगी. रायगडमध्ये काय परिस्थिती असू शकते? 21 तारखेला माघारीचा दिवस आहे. नगरपालिका चांगली परिस्थिती राहील महायुतीच्या बाजूने. नाही पण काय शिवसेनेसोबत ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही अशा लाडक्या बहिणींनी घाबरू नये. आजपासून त्यांना पुन्हा नोव्हेंबरचा हप्ता हा सुरू होणार आहे. होय, नोव्हेंबरचा हप्ता आजपासून पुढे तुम्हाला सुरू राहणार आहे. त्यासाठी सरकारने पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींची KYC राहिलेली होती, बरोबर. तर KYCसाठी सुद्धा पोर्टलची जी मुदतवाढ आहे तीसुद्धा आपण करण्यासाठी विनंती केलेली आहे. तीसुद्धा आता 31 जानेवारीपर्यंत ही करण्यात येणार आहे. होय, आज आहे 5 जानेवारी, लक्षात घ्या. आज सोमवार, आजपासून वाटप सुरू होईल. कारण लाडक्या बहिणींसाठी सरकारनं डिसेंबर आणि जानेवारीचा हप्तासुद्धा वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे, ते पण मकर संक्रांती अगोदर. ही लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी खुशखबर आहे. या योजनेसंदर्भात आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा एक महत्त्वाची अपडेट ही आत्ता दिलेली आहे. ती म्हणजे काय, तर ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही त्यांना 5 जानेवारीला पुन्हा एकदा वाटप होणार आहे. आणि 6 जानेवारीपासून 6, 7, 8 आणि 9 हे 4 दिवस पुढचे डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता वाटप होईल. लक्षात घ्या, आज नोव्हेंबरचा हप्ता वाटप होईल कारण तसा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा. नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो भरपूर लाडक्यांना आलेला नव्हता. कमेंट करा कोणाकोणाला आलेला नव्हता, कोणाकोणाला आला होता, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, पटकन कमेंट करायचं सगळ्यांनी. कारण काय होतं आहे, आपल्याला समजत नाही की कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येत नाहीत. त्यामुळे कमेंट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, KYCबद्दल ज्या लाडक्या बहिणींच्या मनात संभ्रम होता की आम्हाला KYC झालेलं नाही, पैसे कधी येतील काय, KYCसाठी आपण विनंती अर्ज केलेला आहे. लवकरच 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ होणार आहे. अजून खात्री आलेली नाही, परंतु 100% होऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्ही फिजिकली, ऑनलाईन जरी जर नसेल तर फिजिकली KYC करू शकताय. सध्या तरी तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकताय चालू आहे का नाही. बऱ्याच लाडक्या बहिणींना KYC संदर्भात डाऊटसुद्धा होते की त्यांचं चुकलेली आहे. तर त्यासाठी सुद्धा आपण सरकारकडे एक विनंती केलेली आहे की एक पुन्हा लाडक्या बहिणींना चान्स दिला पाहिजे. दुरुस्तीसाठी पुन्हा एक त्यांना शेवटचाच पर्याय दिला पाहिजे. नवीन वेबसाईट लवकरच लाडक्या बहिणींसाठी येणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत त्यांच्यासाठी एक वेगळा ऑप्शन सरकार हा करेल. त्यामुळं सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा इथे KYCचा ऑप्शन हा आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यामुळं टेन्शन घ्यायची काही गरज नाही. ज्या लाडक्या बहिणींना टेन्शन आलं त्यांनी सरळ त्यांचा जो प्रश्न आहे, कोणताही प्रश्न असो, लाडकी बहीण योजनेचा हप्ता असेल, त्याची KYC असेल, त्या संदर्भातला काय प्रश्न असेल, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडा. मी त्याचा उत्तर 100% तुम्हाला रिप्लायमध्ये देणार आहे. फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं. चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करायचा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा. आता तुम्ही मला कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार वाटपाला बघा. वाटपाला सुरुवात कशी होणार आहे बघा. मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, पुढे आपण जर बघितलं तर जालना, नांदेड, अकोला,
अमरावती अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे. तुम्हाला माहिती आहे की आता मुंबईची जी निवडणूक आहे ती 15 तारखेला मतदान आहे. त्या 15 तारखेच्या आत लाडक्या बहिणींसाठी हा मकर संक्रांतीचा जो डिसेंबर जानेवारीचा हप्ता आहे तो वितरित होणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे मुंबई सगळ्यात महत्त्वाचं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. ज्याच्याकडे मुंबई त्याच्याकडे महाराष्ट्र सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं मुंबईमध्ये सरकार महायुती सरकार जोर लावणार. त्यासाठी डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा सुद्धा आपल्याला येऊ शकतो. त्यामुळं हा चान्स आहे. ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आला नाही त्यांनी पटापटा जाऊन आपला हप्ता चेक करा. अंगणवाडीमध्ये काय प्रॉब्लेम आला बघा, अर्ज बाद झाला आहे का बघा. जर बाद झाला असेल तर पुनर्अर्ज पडताळणीसाठी लगेचच अर्ज करायचा आहे, थांबायचं नाही. भरपूर लाडक्या बहिणी काय करतात, नाव बाद झालं की आपलं नाव गेलं आपली योजना बंद झाली असं नाही करायचं. ते अर्ज नंबर घ्यायचा आहे, त्यात काय त्रुटी आल्यात, काय चुकलं आहे, सरकार अंगणवाडीमध्ये जाऊन चौकशी करायची. नाव बाद होण्याचं कारण काय. आता 2 महत्त्वाची कारणं असू शकतात. एक तर तुम्ही 4 चाकी वाहन घेतलं असेल किंवा तुमच्या घरात कोणतरी इन्कम टॅक्स भरला असेल किंवा तुमचं उत्पन्न वाढलं असेल. ह्या 2 गोष्टी असतील बरोबर. तर ह्याच्यामध्ये बघायचं आहे, जर तुमचं उत्पन्न वाढलं असेल तर 2.5 लाख रुपयापर्यंतचा उत्पन्न दाखला काढून तुम्ही जमा करू शकताय. आणि जर तुमच्या घरी 4 चाकी असेल तर मग मात्र पर्याय नाही. कारण 4 चाकीला तुम्ही दुसऱ्याच्या नावावर करू शकत नाही किंवा तुम्ही त्याच्यावरती पर्यायसुद्धा अजून आपल्याकडे आलेला नाही. तर त्यामुळं तो पर्याय नाही आहे. त्यामुळं मी जे काही सगळं सांगितलं आहे ते तुम्ही करून पहा. ज्या लाडक्यावांनी KYC नाही आले त्यांनी फिजिकली जाऊन अंगणवाडीत चौकशी करायची, KYC करायची आहे म्हणून. ज्या लाडक्यावांना नोव्हेंबरचा हप्ता आला नाही त्यांनी आज वाट पहा. आज त्यांना 100% हप्ता येईल आणि उद्यापासून म्हणजे 6 जानेवारीपासून पुढे डिसेंबर जानेवारीचे हप्ते आपल्याला पाहायला मिळू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.